1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन मतदार नोंदणी बंद आहे। दरम्यान यावरच अविनाश अभ्यंकर यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित केलाय। नवीन मतदार नोंदणी का बंद केली असा सवाल अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित केलाय। निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे असंही विधान अभ्यंकर यांनी केलंय। 1 ऑक्टोबर 2024 ला तुम्ही नवीन मतदार नोंदणी बंद केलीत। मला वाटतं काय कारण आहे? हे सगळं संशयास्पद नाहीये का? मग कोणाच्या दडपणाखाली काम चालू आहे? आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे, उत्तर निवडणूक आयोगाने द्यावी। आणि जर चुकीचं असेल तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावं ना। आज काल जेव्हा दोन्ही आयुक्त बसलेले होते तेव्हा आम्ही बघत होतो एकाही प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं। देखते है, बघतो, सांगतो, माहिती नाही, ही उत्तरं आयुक्तांकडनं आम्ही अपेक्षित धरत नाही। मतदानाचा आणि मतदाराच्या मानाचा विषय असेल तर सगळे एकत्र येऊन पारदर्शक याद्या कशा प्रदर्शित होतील लोकांपर्यंत पक्षांपर्यंत याद्या आलेल्या नाहीयेत। नावं वगळण्याचा अधिकार विचारतात ते चोकलिंगमला कशासाठी भेटलात? ह्यांच्या ज्ञानात भर टाकायला अभ्यास करायला सांगा। ही निवडणूक पारदर्शकपणेच झाली पाहिजे, लोकशाही मार्गानेच झाली पाहिजे, याद्या प्रसिद्ध झाल्याच पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।